नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आपण आलो आहोत, हे बघा मेथीचं प्लॉट. हे बघा, दाखव असे, हे बघा मेथीचं प्लॉट बघा, चौकोन दाखव. हे बघा, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा आळीने खाल्लं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पानं आळीने खाल्लं. तर बघा, तर ह्या आळी आणि नागाळी बघा, नागाळी आहे. तर याच्यापासून उपचार होण्यासाठी आपल्याला काय फॉर्म आहे हे बघा. आता हा आपला जवळजवळ 30 किलोचा प्लॉट आहे मेथीचा. तर या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर काय औषधं मारायची मेथी चांगली येण्यासाठी, पानं घालणारी आळी, मावा, तुडतुडे आणि भाजीचा ग्रोथ होण्यासाठी आपल्याला काय औषध मारायचे हे मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, या ठिकाणी आपण मेथी पेरल्यानंतर, ऊन आल्यानंतर तिला बायोझाईमचा 40 ml आणि कराटे 35 ml आणि रेडोमिल गोड एक पुडी, असं तुम्ही एक पहिला डोस जर तिला मारला ऊन आल्यानंतर 8 दिवसांनी, तर जवळजवळ त्याला कोणताच रोग राहत नाही आणि कराटे मारल्यामुळे मेथी ग्रोथ करते. पण आता हा जो प्लॉट आहे, त्या प्लॉटला आपण का औषध मारलं नाही, तर कारण याला औषध का नाही मारलं सांगू का? तर का मारलं नाही सांगू तुम्हाला. कारण की भाजीला बाजार कमी आहेत आणि म्हणून म्हणलं याला टॉनिक वगैरे जर मारलं तर वगैरे भाजी लवकर काढली असेल आणि म्हणून म्हणलं नको काय औषध. याला आपण काहीच खर्च केला नाही आतापर्यंत, पण तरी याला कीटकनाशक म्हणून बघा, हे आपण RX 505 आपण याला 40 ml घेणार आहोत. आणि त्याच्याबरोबर आपण एक RX जर नसले घ्यायचं तर तुम्ही कराटे पण घेऊ शकता. आणि याला आपण एक बुरशीनाशक घेऊ शकतो, टाका पडणं म्हणून रोस्टम म्हणून, हे ॲग्रोस्टारचं बुरशीनाशक आहे, हे आपण वापरणार आहोत. हे घ्यायचं एका पंपाला 30 ml. असं करून आपण याला बुरशीनाशक आणि हे RX 505 असं याचा डोस देणार आहोत. कारण की किडलेले पानं आणि मावा तुडतुडेपासून याची तर मित्रांनो, आता ही मेथी 30 किलो मेथी आपण टाकलेली आहे आणि या मेथीला सध्या बाजार नसल्यामुळं आपण हिला जास्त काय प्रमाणात खर्च केलेला नाही. हिला मी युरियासुद्धा टाकलेला नाही, तिला 19 सुद्धा फवारा केलेला नाही. बरं, तुम्हाला जर मेथी चांगली आणायची असेल तर 19 100 ग्रॅम, कराटे 30 ml आणि रेडोमिल गोल्डची एक पुडी, म्हणजे एक ती पुडी असते रेडोमिल गोल्डची, ती एक पाऊच त्याच्यामध्ये टाकायचं, ते ऑटोमॅटिकमध्ये पंपामध्ये विरघळतं. असा एक डोस तुम्ही मेथी उन्हाळ्यानंतर 7 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी तुम्ही देऊ शकता. मेथीला काही एवढा असा रोग पडत नाही, पण तरी हे औषध मारल्यानंतर तुमची मेथीची ग्रोथ एकदम चांगली होईल. आणि त्यामध्ये एक बायोझाईम टाकायचं किंवा बायोटा, या दोन्हीपैकी एक औषध घ्यायचं. 40 ml आपण तुम्ही जर टाकलं पंपाला, तुमची मेथी इतकी सनाट भारी मेथी उगेल, नाद नाही. कारण हे बघा, त्या मेथीला मी काही खर्च नाही केला तरी याला मी एकदम भारीतलं बी वापरलं होतं. हे बघा मेथी किती भारी, या क्वालिटीची मेथी आहे बघा. हे बघा आखा प्लॉट बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही जर त्याला 19 रेडोमिल गोड किंवा बायोविटा, बायोझाईम आणि एवढे औषधं तुम्ही जर फवारले तर ही मेथी एकदम व्यवस्थित चांगली तुम्हाला पाहायला भेटत आहे. हा प्लॉट बघा कसा वाटतो तुम्हाला, मला सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.